आज कराड़ में प्रधानमंत्री घरकुल आवास योजना को लेकर किया गया धक्का आंदोलन। सन 2018 से कराड़ तालुका के सभी गांव में प्रधानमंत्री घरकुल आवास योजना में जो प्रतीक्षा यादी में जिनके नाम है उनको घरकुल बहाल होना चाहिए। घरकुल का अनुदान में बढ़ोतरी होनी चाहिए। इसलिए आज कराड़ में तहसील कार्यालय के आगे धक्का आंदोलन किया गया। इस आंदोलन में बहुत सारी महिला वर्ग भी शामिल थी। लोगों के नाम घरकुल योजना के यादी में है, फिर भी अभी तक लोगों को घरकुल की मंजूरी नहीं मिली और जो अनुदान दिया गया है वो 1,50,000 है। कम से कम 3 लाख रुपए का अनुदान मिटना चाहिए, ऐसा आंदोलन के समय बताया गया। आज संग्राम अधिकराव पवार सरपंच वह गांव ने इशारा दिया, अगर मान्यता नहीं मिली तो इसके आगे प्रशासन के विरोध में तीव्र लड़ा देंगे। अनेक संस्थान ने भी आंदोलन में साथ दिया। तहसीलदार गैरहाजिर थे, इसलिए नायब तहसीलदार को निवेदन दिया गया। कराड़ से ब्यूरो चीफ विद्या मोरे की खास रिपोर्ट। भारत माता की जय। आज या ठिकाणी संग्राम पवार जे सरपंच आहेत आणि त्यांनी जे काम या कराड तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये चालवलेलं आहे आणि शोषित वंचित बहुजनांची चळवळ त्यांच्या हक्काला ते हक्क मिळाला पाहिजे यासाठी ज्यांनी चळवळ चालू केली आहे आणि सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन आजी माजी सैनिक सेवा शहीद जवान कुटुंबियांच्या वतीने या चळवळीला पाठिंबा देतो आणि येणाऱ्या काळात रास्ता आहे ती पुरी करण्यासाठी आम्ही सर्व मंडळी तुम्हाला तुमच्या पाठीशी आहोत। तुम्हाला विनंती करतो की आपले 5 लोक सरपंचांना घेऊन आपण निवेदन करायला द्यावं। आपण एवढ्या मोठ्या उन्हामध्ये बसलेला आहात, प्रशासनाने आपण एवढं सहकार्य केलं पाहिजे। आपली मागणी योग्य ठिकाणी शासन स्तरावर जाऊन त्याला निपटारा कसा होईल आणि ती मागणी कशी मंजूर होईल या दृष्टिकोनातून आपण चित्रवतान भागांच्या माध्यमातून प्रयत्न करू। आणि सध्या महागाईच्या मागणी आहे आणि शासन सुद्धा नक्की त्याचा विचार करेल याची मला पूर्ण खात्री आहे। आपण थोडं सहकार्य करावं आणि आपण आपल्याच्या 5 लोकांनी जाऊन वरती तुम्हाला लाख 2-2 लाख रुपये शासन पगार कशासाठी देत आहे? जर गोरगरिबांची अशी चेष्टा करत अशी ना तर इतकं पुढे एक चालणार नाही। तुम्हाला पूर्वकल्पना दिलेली आहे तरी सुद्धा तुम्ही जाणून बुजून रजेवर जात अशी ना तर असले प्रशासकीय अधिकारी कराड तालुक्याला नको। आमची विनंती आहे यांच्या बदला करा। हे जबाबदार अधिकाऱ्यांचं करायचं काय? घरकुल आमच्या हक्काचं म्हणता देत नाही। घरकुल आमच्या हक्काचं हे जबाबदार तहसीलदारांचं करायचं काय? हे जबाबदार बीडीओंचं करायचं काय? हे जबाबदार प्रांत साहेबांचं करायचं काय? 2018 साली प्रत्येक गावामध्ये घरकुलाचा सर्वे झालाय। प्रत्येक गावामध्ये 50-100 लाभार्थी मंजूर आहेत, परंतु गेले 6 वर्ष झालं एकाही घरकुलावरती पैसे आलेले नाहीत। आज जे हाताच्या पोटावर मोजणे इतपत घर आलेत, म्हणजे 100 घरं मंजूर असतील तर 2 घरांना पैसे आले। ते लाभार्थी गेले 6 वर्ष झालं घरा वाचून जीवनकंठित आहेत। येणारा पावसाळा तोंडावरती आहे, पाऊस पडल्यानंतर घरामध्ये पाणी घुसणं असेल, पत्र्यामधून पाणी आत येणं असेल, भिंतीवरती वल चढणं असेल, घुशीने उकीर काढल्या अशी घरांची परिस्थिती आहे। परंतु या शासनाला जाग येत नाही। वारंवार आम्ही पाठपुरावा केला, परंतु प्रत्येक वेळी आम्हाला सांगितलं जातं की पैसे येतील त्यावेळी बघू। परंतु इथून जर तुमचं एखादं निवेदन वर जात नसेल तर पैसे येऊ शकत नाहीत आणि अजून 10 वर्ष जरी आपण थांबलो तर ह्याच्यावरती पैसे येऊ शकत नाहीत। म्हणून आम्ही आज हा धडक मोर्चा तहसीलदार कचेरी कराड येथे घेऊन आलोय। हे आवाज ऐकून तरी किमान शासनानं त्या कराड तालुक्यातील घरकुल लाभार्थींच्या खात्यावरती पैसे सोडावेत आणि आमची अशी नम्र विनंती आहे की येत्या दिवाळीच्या आत प्रत्येक घरकुलाच्या खात्यावरती, प्रत्येक घरकुल लाभार्थीच्या खात्यावरती किमान पहिला हप्ता जमा झाला पाहिजे। त्याचबरोबर शासन घरकुलाला किती पैसे देते? फक्त 1.5 लाख रुपये। 1,20,000 रुपये खात्यावरती मस्टरचे 20,000 आणि शौचालयाचे 12,000। 1.5 लाख रुपये घर होतंय का हो? 1.5 लाख रुपये फाउंडेशन सुद्धा होत नाही। आता तुम्ही सिमेंटचे दर बघा, वाळूचे दर बघा, खडीचे दर बघा, पत्र्याचे दर बघा। आता वीट तुमची 8 रुपयाची टोका वीट 16 रुपयावर गेल्या, म्हणजे डबल किमती झाल्यात। परंतु शासन गेल्या 10 वर्षापूर्वीचा GR घेऊन बसले आणि 1.5 लाख रुपये घर बांधा म्हणते। 1.5 लाखात ही लोक कशी तरी घर बांधणार? 10 वर्षात 5 वर्षात त्या घराचा पुन्हा खेळखंडोबा पुन्हा मी तुमच्या दारात, म्हणजे गरीबाला गरीब ठेवण्याचा कार्यक्रम चाललाय।
त्यामुळे आमचं असं मागणं आहे की घरकुलाला किमान 3 लाख रुपये मिळालं पाहिजे. तुमच्या मंत्र्यांच्या तुमच्या आमदारांच्या खुर्च्या 1.5-2 लाख रुपयाच्या आहेत आणि लोकांची घरं तुम्ही म्हणता 1.5 लाखात बांधा, तर हे शक्य नाही. इथनं पुढच्या काळामध्ये तुम्ही शहरी लोकांना 2,65,000 देताय. शहरात मटेरियल वेगळं येते का? आम्ही ग्रामीण भागामध्ये मटेरियल घेऊन जात असतो, सिमेंट असतो असू द्या, आम्हाला वाहतुकीचा खर्च वाढतोय. आमचं उलटं म्हणणं आहे की शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्ती गरज आहे. त्यामुळे शहरांना 2.5 लाख आणि ग्रामीण भागात 1.5 लाख हे चुकीचं समीकरण आहे. त्यामुळं प्रत्येक घरकुल लाभार्थीला किमान 3 लाख रुपये मिळावं ही अशी दुसरी मागणी घेऊन आम्ही इथपर्यंत आलोय. आणि जर इथून पुढं या 2-3 महिन्याच्या कालावधीत शासनानं जर हालचाल नाही केली तर इथनं पुढचं आंदोलन आम्ही तीव्र करू. एवढं बोलतो थांबतो. धन्यवाद. गरीबाला घर मिळालंच पाहिजे. गरीबाला घर हे बघा, सरकार हे जर 150 कोटी नाही मिळाले तर गेलो तरी चालेल, पण आपण मंत्रालयात जाऊ आणि तिथं मंत्र्यांच्या गाड्या समोर तिथं बसू. मंत्र्यांनी कधीतरी आपलं त्यांच्या समोर आपल्याला त्याचं उघडं करून म्हणतील अरे हा कोण आहे, कशासाठी आलाय, आणि तिची दखल घ्यायला लागेल. राज्य शासन म्हणतंय हा आमचा मुद्दा नाही, राज्य शासन मुद्दा नाही, हा काय